पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घाळे यांच्यासह संचालक असलेले त्यांचे वडील विक्रम घाळे यांचे संचालक पद अपात्र ठरवून रद्द करण्यात आले। बँकेचे थकबाकीदार असल्यामुळे प्रादेशिक सहसंचालक यांनी याबाबत निकाल दिला। यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 2024 मध्ये झाली होती। या निवडणुकीमध्ये सचिन घायाळ आणि त्यांचे वडील विक्रम घायाळ निवडून आले होते। हे दोघेही बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांची निवड रद्द करा अशी मागणी तालुक्यातील दीपक मोरे, संतोष खरात, विष्णू बोडखे या तिघांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे नांदेड विभागाकडे केली होती। या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक विभागाचे एस.बी. रावल यांनी 19 मार्च रोजी हा निकाल दिला। निकालानुसार सचिन घायाळ 15 जानेवारी 2024 रोजी कारखान्याच्या संचालकपदी निवडून येण्याच्या वेळी पुणे येथील जनसेवा सहकारी बँकेचे थकबाकीदार होते। तसेच त्यांच्या वडिलांवरही इतर बँकेचे कर्ज असल्याने नियमानुसार ते सहकारी संस्थेचे समिती सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात असा निकाल दिला। यामुळे या दोघांचेही पद रद्द करण्यात आलं। दरम्यान संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 3 मार्च रोजीच कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा कार्यकारी संचालकांकडे दिलाय। तो मंजूरही झालाय। त्यानंतर त्यांचे संचालक पद रद्द झाल्याचा निर्णय आलाय। पैठण तालुक्याच्या इतिहासात प्रथमच बाप लेकाचे संचालक पद रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे। याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट दादासाहेब दसपुते यांनी बाजू मांडली। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।